हं? संध्याकाळची वेळ होती. मनीषा मंदिरात वनिता. आलो. खूप शांत वाटतं मंदिरात आल्यानंतर. इथं पिंपळाचं झाड आहे. इथं एज लोक बसतात आणि तुम्हाला दाखवते मारुतीचं दर्शन घ्या. मंदिरात आल्यावरती खूप छान वाटतं, शांत वाटतं. सगळे प्रश्न मिटून जातात. थोडा वेळ बसतो आम्ही. मी आणि माझी मैत्रीण आली होती. ती पण जाणार होती बाहेर 1 महिन्यासाठी. आम्ही दोघं गप्पा मारत येत होतो. तिचे विचार सांगत होती, मी माझे विचार सांगत होते. गप्पा मारत मारत एक तरी मैत्रीण असावी. थोडंसं फिरलो आणि नंतर मी घरी आल्यानंतर लाडूचं साहित्य घेतलं. खाली खोबरीचे आज लाडू करणार आहे. आज फक्त त्यात बदाम, काजू आणि तूप आणि गूळ. अमूलचं 1 लिटर आणलं मी आता. 600ला पडला हा. पण हा 1 लिटरचा नाही, 900 आहे. बदाम पावशेर आणि काजू. हे रोज लागतं, आम्हाला खायला लागतं रोज 1 लाडू. आता फक्त मी काय करणार आहे, खारी खोबरे मिक्स करून दळून आणलेले मी. हे चांगलं भाजलं आहे. आता हे काढून घेणार आहे मी. हे तुपात चांगलं भाजलं मी. अजून एवढंच घेणार आहे भाजायला. परत 1 महिनाभर लाडू नाही केले तरी चालतं. आणि हे काढून मग बदाम आणि काजू तळून घेणार आहे. आणि थोडंसं गूळ घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं. कच्चा पाक करायचा, त्यात 2 चमचे तूप टाकायचे आणि मग लाडू बांधायचे. बदाम भाजले, पावशेर आहे बदाम, काजू पण पावशेर आहे. हे खारीक खोबरं तुपामध्ये भाजलं. एवढं तूप लागलं, अजून लागेल तूप. 1 किलो तूप आहे, जवळजवळ ह्याचं अर्धा किलो तरी तूप लागेल साधारण. गूळ मी जास्त नाही घालत, फक्त बाइंडिंगसाठी थोडंसं. आणि लागलं तर मग तूप टाकतो. चला लाडू झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. काजू टाकलेत बारीक करून. आता हा पाक ह्यात टाकणार आणि लाडू बनणार. चला भेटू नंतर. झाले लाडू माझे, एवढे झाले, छान आले. चला भेटू परत नवीन रेसिपी बरोबर. बाय. 5 वाजता सुरुवात केली होती मी लाडू करायला. आता 6:30 वाजून गेले. 5 ते 6, 6:30 म्हणजे 1.5 तास झाला मला लाडू करून. सर्व बारीक करायला लागतं ना. खाली खोबरं तुपात भाजून घ्यायला लागतं अगोदर. बदाम काजू पण नंतर मिक्सरमधून काढायला लागतं. गूळ थोडंसं टाकून पाक करायला लागतं. थोडंसं बाइंडिंगसाठी गूळ तयार करायचं. आणि कमी पडलं, कोरडं झालं की परत गरम तूप करायचं आणि परत टाकायचं त्यात. चला भेटू अशीच नवीन नवीन रेसिपीमध्ये. हे दर महिन्याला असतं आमचं लाडूचं. चला भेटू आपण नंतर. आवडलं तर शेअर करा, सबस्क्राईब करा. कसं वाटलं मला लाडू, डिंकाचे लाडू. आवडलं तर शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. खारीक मी लाल वापरते.